वैभव आणि हर्षल दोघांची जोडी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भिवडी या संघाकडून हातगेगर संघ प्रथम टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्यावर कितपत सफल होतील ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तर पहिला पॉवर प्लेचं षटक आता आणण्यासाठी नाना पंच एक मिनिट चला मॅच ऑन करा. चला पहिलं षटक जर आपण पाहिलं तर हत्केकर टीम कडून आक्रमण चढवलंय. हर्षल खराडे महाराजा 11 संघाचा हा जर आपण पाहिलं तर अनकॉन प्लेअर आज आपल्या गावासाठी भिवडी गावासाठी खेळला जातो. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण पारी इथं खेळली जाते. हर्षलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार निघतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्यानं केलं आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवल्या. पण त्याच्यानंतर गोलंदाजानं आणखीन एक चौकार आणि षटकार आणखीन एक प्रहार केला जातो. या हर्षल खराडेच्या बॅटमधून मिड विकेटच्या रिजन मध्ये एक मोठा षटकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुरुवात चांगली राहिल्या. महत्वाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही धावसंख्या जमवली जाते आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 आकड्यावरती. म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमा रेषेलगत पाठवलं जातंय. काही चेंडू सीमा पार होत आहेत तर काही चेंडू अडवले जात आहेत. हे प्रयत्न राहिले होते पण यावरती प्रहार चढवला गेला आणि या चेंडूला सीमा पार केलंय. एका षटकाचा खेळ इथं संपला गेलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 18 आकड्यावरती. हर्षल खराडे एक उत्तम फलंदाजी राहिली होती. आज या स्पर्धेमधली पहिला अर्धशतक कोणाच्या नावावरती गेलं असेल तर तो आहे भैरवनाथ फायटर्स करंजे या टीमचा संकेत गोळे. आज जर आपण पाहिलं तर त्यांनी 2 मॅचमध्ये गणागती मोठी खेळी केली गेली होती. वैभव पवारच्या बॅटमधून हा फटका निघाला गेला. फटका फसला जातोय. पहिला विकेट इथं गमावलं जातंय. वैभव पवार थोडेसे चकले गेले आणि पहिली सफलता हातगेकर वॉरियर्स टीमसाठी वैभव पवारच्या स्वरूपामध्ये. अजून आराधी फुगीरपणाच्या बाता करीत
फुगिरत्याच नाव शिंदे अनादी फुगीरपणाच्या बाता करीत फुगिरत्याच नाव आमची विद्या चोरून नेतो खोटे मानभाव ढोलकीला बांधीन तुझं खोदून काढलेला चेंडू फटका खेळला जातो. या चेंडूला उचलल्या क्षेत्ररक्षक आहे तिथं. तिसऱ्या क्रमांकासाठी संकेत आल्या पावली त्याने एक सिंगल धाव घेतली आणि हर्षलला स्ट्राईक वरती घेऊन आलाय. हर्षलची बॅट जर आपण पाहिली तर मोठी आहे, फटकेबाजी केली जाते बॅट मधून आणि त्याला स्ट्राईक वरती आणलं. या कुमार गोळे हा षटक क्रमांक 2 साठी आहे. फटका खेळाय शेतकऱ्याचं थोडंसं फसलं जातं. या त्याच वेगानं धावत आलाय. फुटबॉल पद्धतीनं अडवण्याचा प्रयत्न राहिला. अभिषेक याचा पण फसला जातो. या चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. खूप मेहनत घेत असताना जर आपण प्रयत्न असफल ठरले जात आहेत. आणखीन एक पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जर हर्षलनं त्या चेंडूला सन्मान दिला जातोय. एक सिंगल धाव घेतली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 या आकडेवरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 आहे आणि या दुसऱ्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. कुमार प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथं. अभिषेक पोचलाय, झेल पकडलाय, सफलता भेटली. 2 सफलता या षटकामध्ये भेटल्या जात आहेत कुमारला. महत्वाचे फलंदाज वैभव आणि संकेत परतले जात आहेत. ही महत्वाची सफलता आहे. पण धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर उत्तम आहे. उत्तमरित्या धावसंख्या जमवली जाते. आता 4थ्या क्रमांकाला जर आपण पाहिलं तर विक्रम मैदानामध्ये उतरला जातोय. आता महत्वाचं षटक पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर विकेट थांबवता आली नाहीत. बिवडी टीमला धावगती त्या पद्धतीनं जमवली गेली. पुन्हा एकदा कुमार निघतोय. उपस्टंपाच्या थोडासा बाहेरून जाणारा फलंदाज विक्रम आल्या पावली हा डॉट चेंडू खेळला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 2 हे संपलं जात आहे. दोन षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर इथं संपला गेलाय. तर अभिषेक गोळे षटक क्रमांक 3 साठी आलाय. हर्षलच्या बॅटमधून जर आपण पाहिले तर 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. म्हणजे वैयक्तिक 22 आकड्यावरती महत्वाची भूमिका बजावतोय. महत्वाची फलंदाजी राहिली. त्याला बाजू सांभाळावी लागेल, मोठा खेळ करावा लागेल प्रथम फलंदाजी करत असताना. आता षटक क्रमांक 3 साठी अभिषेक आलाय. षटकाला सुरुवात केली जाईल. अभिषेक आपला पहिला चेंडू घेऊन निघतोय हर्षल खराडेसाठी. बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केले. या पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 25 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू त्याच पद्धतीने टाकण्याचा होता पण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलं जातं. या पहिला चेंडू ऑफ स्टंप सोडणारा होता पण यावेळी जर आपण पाहिलं तर लेग स्टंप सोडला जातो. या अजून सकारात्मक गोलंदाजी अभिषेकची राहिली नाही. दोन्ही चेंडू
अतिरिक्त हाताळले जात आहेत. प्रयत्न राहिलाय, फटका खेळला, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण त्याच्या अवाक्या बाहेरचा चेंडू लॉंगॉनच्या रिजन मध्ये. एक आणखीन एक षटकार हर्षल खराडेच्या बॅट मधून निघाला जातोय. आक्रमण चढवलं जातं या आई फटके. क्लिअर झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. एक सिंगल धावेसाठी महत्वाचं षटक जर आपण पाहिलं तर अभिषेकचं राहिलंय. पहिले 2 चेंडू वेगाने बॅट फिरवली होती पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. महत्वाचं षटक होतं तिसरं षटक. या तिसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन केलं गेलं. काही धावसंख्या आली जरूर. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात केली जाईल. ज्या गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता, ज्याचं वर्चस्व राहिलं होतं, त्याला पुन्हा एकदा बोलवलं जातंय. कुमार गोळे हा षटक क्रमांक 4 साठी वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं थोडासा विचार केला जातोय आणि कुमारकडे ती क्षमता आहे. त्या पद्धतीनं स्लोअर गोलंदाजी, कटरचा मारा आहे गोलंदाजाकडे, त्या पद्धतीनं अचूक टप्प्याची गोलंदाजी करू शकतोय आणि हाच पर्याय निवडला गेला. आता स्ट्राईकला जर पाहिलं तर हर्षल खराडे आलाय. एक उत्तम गोलंदाजी ही कुमारची राहिल्या. पहिला चेंडू त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंचांनी इथं दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा दिला गेलाय म्हणजे पहिला चेंडू फसला जातो. या अतिरिक्त धावेनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा प्रयत्न राहिलाय, फटका खेळला गेलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये पंचांचा इशारा पोचला जातोय. 6 धावांसाठी. पुन्हा एकदा कुमार निघतोय. बॅट फिरवली गेली पण थोडासा कट होऊन चेंडू निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 36 आकड्यावरती खेळतोय हर्षल खराडे. बॅट फिरवल्यानंतर बॅटची एज आहे. एक सिंगल धाव वेगानं धावली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि हा प्रयत्न केला. हर्षल पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईकवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा जमवले जात आहेत म्हणजे एक धाव, दुहेरी धाव, त्यातूनच एक मोठा फटका खेळला जाईल. ही धावसंख्या जमवली जाते. सत्तेचाळीस धावसंख्या धावपलकावरती आले. तर लेग स्टंप सोडला आहे. पंचांकडून जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर विनंती केली जाईल रतन धनावडे आपण मंचावरती या. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला उत्तम खेळ राहिला गेला तर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. इथं फसवलं जातंय. काही चेंडू मोठे खेळले गेले पण कुमारच्या गोलंदाजीमध्ये अडकवून ठेवलं, या बांधून ठेवलंय. काही मोठे फटके खेळल्यानंतर हर्षल खराडे काही चेंडूंवरती थांबला जातोय.
आता प्रयत्न केलाय, वेगानं बॅट फिरवले, चेंडूला पाठवून दिलंय, सीमा रेषे पार येतोय तो षटकार. षटकार हर्षल खराडेच्या बॅट मधून हा 7वा षटकार आलाय आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक. हर्षल खराडे भिवडी गावचा सुपुत्र, सुरुवातीपासून आक्रमण चढवलं गेलं आणि प्रत्येक गोलंदाजाची पिसं काढली आणि षटकाराची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून बघितली जाते. 16 चेंडूंचा खेळ आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर अर्धशतक धावपलकावरती आलंय. 60 धावसंख्या धावपलकावरती आले. काही विकेट जात होती पण एका साईडनं जर आपण पाहिलं तर हर्षल खराडेने हा डाव सावरला, थांबवला, स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि ही जबाबदारी पूर्ण केली जाते. हा एक अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आला इथं. एक अतिरिक्त धाव घेतली जाईल. अतिरिक्त धावीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले या 61 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक व्हाईट बॉल आला इथं, शेवटचं षटक. आणि महाराजा 11चा हा आयकॉन प्लेयर आणि आयकॉन प्लेयरच्या बॅट मधून हे अर्धशतक आलंय आणि संघ मालकाकडून 1001 रुपयाचं पारितोषिक हे हर्षल खराडेसाठी आलंय आणि त्याचप्रमाणे शिवाजी पवार यांच्याकडून 1001 रुपयाचं हर्षलसाठी हे पारितोषिक आले. म्हणजे भिवडी गावाकडून हे अर्धशतक आलं म्हणजे आयकॉन प्लेयर आता आपल्या फॉर्म मध्ये येतोय महाराजा 11 टीमचा. आकाश जांभळे परतलाय, चौथा फलंदाज बाद होऊन परतलाय. एका साईडनं खिंडन लढवली जाते. बाजी प्रभू जसे खिंडन लढवत येते एका बाजूनं, तसा हा हर्षल खराडे आपल्या टीमसाठी एका बाजूनं उभा आहे. अर्धशतक त्याचं आलंय. एक मोठी खेळी त्याच्या बॅट मधून निघाली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय सौरभ. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर हा पहिला चेंडू म्हणजे अजून उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नॉन स्ट्राईकला हर्षल आहे. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल आणि आणखीन एक विकेट गमावलं जात आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर हर्षल उभा आहे म्हणजे येणारा फलंदाज परतला जातोय. लगातारचा हा दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. संधी आहे या स्पर्धेमधील दुसऱ्या हॅट्रिक साठी. हा येणारा चेंडू घेऊन जाईल. गोलंदाज जर आपण पाहिलं गणेश हा शेवटच्या षटकासाठी बोलवलाय. स्वराज महामुलकर. अजून उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेशने जर आपण पाहिलं तर या षटकासाठी व्यूहरचना आखली गेल्या, जाळं बांधलं गेले, त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. एक धाव घेण्याच्या विचारामध्ये असताना जर आपण पाहिलं ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही. पुन्हा एकदा हर्षल याला नॉन स्ट्राईकला यावं लागेल कारण की यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही धाव घेऊ शकणार नाही. हा एक नियमावली आहे आणि या नियमावलीचं पालन करावे लागतंय. 3 चेंडू लगातारचे डॉट आलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 या आकड्यावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप घ्या थोडं.
समोरच्या दिशेमध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल धाव आणि 3 चेंडू डॉट आल्यानंतर एक सिंगल धाव घेतली जाते आणि धावसंख्या 63 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेशनं शेवटचं षटक महत्वाचं षटक हाताळलंय. कमी धावसंख्येचं षटक. काही चेंडू डॉट हाताळले गेले होते, विकेट घेतली गेली होती. पुन्हा एकदा तयार होतोय तो गोलंदाज गणेश. प्रयत्न राहिलाय जरूर, पण हा आणखीन एक डॉट आलाय. एकच धाव या षटकामध्ये फक्त खर्च झाले. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅचचं टार्गेट सेट करणारा गणेश शेवटचा चेंडू घेऊन निघतोय. हर्षल स्ट्राईक वरती आहे. बॅट फिरवली गेली, फटका खेळला गेलाय. तिथेच चेंडू आहे. थोडीशी चूक झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणखीन चूक होते. चेंडू अजून हातामध्ये येत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 3 धावा आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होऊन परतला जाईल तो स्वराज मामूलकर. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावेनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 65 या आकड्यावरती. 66 धावांचं वन असणार आहे ते हदगेकर वॉरियर टीम समोर. तर चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी
हातगेकर संघाकडून आता नक्कीच पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका स्ट्रेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पासून आक्रमकता त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आज तो अनुभव पणाला लावणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी. काहीशा धावा. अप्रतिम शिवाजी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला परंतु त्यानंतर लोवर पद्धतीचा हा चेंडू अचूक टप्पा त्या ठिकाणी साधला गेलाय. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. आता आपल्या षटकातील तिसरा चेंडू शिवाजी. अप्रतिम गोलंदाजी आहे. मन जिंकण्याचं काम आहे. आज अभिषेक गोळेला पहिल्या चेंडूवर चौकार लगावला त्यानंतर 2 चेंडू असे डॉट पद्धतीने काढलेले आहेत. याचा अर्थ शिवाजी आज कुठेतरी वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ अप्रतिम गोलंदाजी राहिलेले अभिषेक गोळे. मोठा मासा गाळायला लागलेला आहे. पुरेपूर अभ्यास शिवाजी आज करून आलेले आहेत. देऊयात डीजे यांना संधी. फलंदाज लगेच मैदानावर पोहोचायचं आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कमी आहे परंतु लगेचच पुढील फलंदाजांना पाठवून द्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. अभिषेक गोळे एक महत्वाची विकेट. हातगेगर संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. हातगेगर संघाचा महत्वाचा खेळाडू माघारी परतवण्यामध्ये यश आलेला आहे. शिवाजी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पहिली सुरुवात थोडीशी खराब. चौकार लगावला गेला पहिल्या चेंडूवर परंतु त्यानंतर जो बॅकअप शिवाजी या गोलंदाजाने घेतलाय, जो विश्वास कर्णधाराने आज शिवाजी यांच्यावर ठेवलाय तो सार्थ करताना पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख असा फटका आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आली. आकाश जांभळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आली. धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शिवाजी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम गोलंदाजी. ओहो दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. शिवाजी यांनी आतापर्यंतची जी गोलंदाजी केलेली आहे ती अप्रतिम आहे. चांगली गोलंदाजी शिवाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. शेवटचा चेंडू आता देखील अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण परंतु झेल सुटला गेलाय परंतु आपलं क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्या दोन्ही भाया मजबूत आहेत आणि त्या भायांचा उपयोग आज क्षेत्ररक्षणासाठी केला ते तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहे त्या 7. चला पुढील गोलंदाज लगेच आमंत्रित करायचा आहे भिवडी संघ. विनंती आहे पुढील गोलंदाजाला लगेचच आमंत्रित करा. अजित गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी अजित यांचा पर्याय निवडला गेलाय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 66 धावांचं भलं मोठं टार्गेट हातगेगर संघासमोर आहे. ओ दिशा भरकटण्याचं काम. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. तर धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता 8 धावा.
अप्रतिम असा फटका स्ट्रेकच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकार. विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. स्ट्राईक रोटेट हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि स्ट्राईक रोटेट करताना हातगेकर संघाचे जे फलंदाज आहेत ते कुठे मागे राहिलेले नाही आहेत, हे अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. अजित याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षक आहे. फुटबॉलची मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते. एखादा गोलकीपर जसा अडवतो त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आकाश जांभळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचं काम आज आकाश जांभळे यांनी केलंय, ते खूप महत्वाचं आहे. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धाव फलकाचा विचार केला तर 15 धावा. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कार्पेट स्वरूपाचा आहे. स्वराज मामूलकर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेची भर आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 16. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा आता धाव फलकावर आहेत. अजित पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. ओ झेलची संधी होती. यष्ट्यांच्या मागे घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा आता धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे महाराजा मार्बल्सचे प्रोप्रायटर वैभव पवार. उंच गेलेला चेंडू आता कॉटन बोल्ड होतोय. ओहो, वैभव पवार त्या ठिकाणी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी गपला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एस्टॅनच्या मागे तर षटकाची समाप्ती झालेली आहे. अजित याने एक चांगलं षटक हाताळलेलं आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर आहेत आणि हर्षल कराळे आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकासाठी हर्षल कराळे हा पर्याय निवडलाय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. भिवडी या संघाकडून शिवाची आणि अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर अजित आता स्ट्राईकला आपण या ठिकाणी पाहतोय गणेश गोळे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. हर्षल तिसरं षटक हाताळण्यासाठी हर्षल यांना आमंत्रित करण्यात आलंय. गणेश गोळे स्ट्राईकला आहेत. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगला थ्रो स्वराज मामूलकर. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे आणि 2 धावांची भर देखील या ठिकाणी घेतली जाईल. या 2 धावांच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा गणेश ऑन स्ट्राईक. हर्षल याचा पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आहे. वेगवान तेवर आता सवार आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 20 धावा धाव फलकावर आहेत. 66 धावांचं भलं मोठं टार्गेट हातगेकर संघासमोर आहे. आता बॅट खोलणं खूप महत्वाचं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अप्रतिमाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि 2 धावांवर समाधान मानण्यात आले. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 22 या आकड्यावर. 22 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती हातगेघर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. हर्षल याचा पुढील चेंडू.
डॉट पद्धतीचा हा चेंडू स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. धाव संख्या स्थिर आहे, 22 धावा धाव फलकावर आहेत. तिसरं षटक, अतिशय महत्वाचं षटक हाताळताना हर्षल पाहायला मिळतोय. हर्षल याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. हे आता महत्वाचं आहे. आता कुठेतरी हातगेकर संघाच्या फलंदाजांना आक्रमकतेवर स्वार व्हावं लागेल. शेवटचा चेंडू या षटकातील आता प्रगतीपथावर असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अप्रतिम असा फटका, उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु त्यामध्ये असफल आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या आकड्यावर. 24 फॉर 1 लॉस. आता जे 2 षटक आहेत ते अतिशय महत्वाचे असणार आहेत हातगेकर या संघासाठी. 21 स्ट्राईक रेट हवा आहे. 21 धावा तुम्हाला पर षटकामध्ये बनवायचे आहेत. याचाच अर्थ 66 धावांचं 12 चेंडू आणि 42 धावांची आता आवश्यकता आहे. 12 चेंडू 42 म्हणजे आता हातगेकर संघाचे जे फलंदाज आहेत त्यांना हल्ला चढवल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये. या मॅच मध्ये जर हातगेकर संघाला राहायचं आहे तर चांगली फलंदाजी, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आता करणं गरजेचं झालेलं आहे. ज्यावेळी आपण पाहिलं अभिषेक गोळे यांना माघारी परतवण्यात आलं, त्यानंतर जो खेळ आहे तो नक्कीच या ठिकाणी अतिशय स्लो खेळ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजी मागचा विचार केला तर गोलंदाजीसाठी 4थ्या षटकासाठी संकेत या गोलंदाजाचा पर्याय निवडण्यात आलाय. संकेत गोलंदाजी मार्कवर आहेत भिवडी या संघाकडून. स्लोवर गोलंदाजी त्या ठिकाणी करण्यात आली. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शिवाजी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत, परंतु क्रिकेट बरोबर फुटबॉलचा देखील सराव भिवडी संघ करत असावा असा अंदाज या ठिकाणी नक्कीच बांधावा लागेल. कारण आकाश जांभळेंनी जो गोल किपिंग केलेली आहे ती तितकीच महत्वाची आहे. त्याचबरोबर शिवाजीने आता जो पास द बॉल नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल, अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. फुलटॉस चेंडू, त्यावर प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या वाक्याबाहेरील चेंडू चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. देऊया डीजे यांना संधी. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. काऊ कॉर्नरचा जो फिल्डर आहे तो थोडासा, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पाहायला मिळतो. अशा प्रकारचे चेंडू जर आपण द्याल तर हाच रिझल्ट असणार आहे. देऊया डीजे यांना पुन्हा एकदा संधी. आता नक्कीच या ठिकाणी सूरज नावाचे बुलेट ट्रेन आता गणेश आता नक्कीच या ठिकाणी आक्रमक पवित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ही जी आक्रमकता आहे ती कंटिन्यू ठेवावी लागेल. ओहो, दिशा भरकटण्याचं काम आहे. प्रेशर गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे महत्वाचं आहे. आता प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला गेलाय. आता हात खोललेले आहेत. गणेश बॅट आता तळपताना पाहायला मिळते. ओ, दिशा भरकटलाय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशरवाली गोलंदाजी संकेत याच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. सावरावं लागेल. मॅच मध्ये जर राहायचं आहे तर सावरणं गरजेचं आहे. आता देखील त्या ठिकाणी यष्टांच्या मागे थोडीशी गपलत. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 38 फॉर 1 लॉस.
38 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो कार्पेट स्वरूपाचा हा फटका. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 39 या आकड्यावर एका धावेने आता काही होणार नाही. या हातगेकर संघाला आता फक्त मारामारीच करावी लागेल. आता हातगेकर संघाला जर मॅच मध्ये राहायचं आहे तर ओहो अप्रतिम गोलंदाजी, परंतु घोषित क्षेत्रात लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 40 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. आता 26 धावांच्या अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावा ची आता गरज आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या, वेळ कमी आहे. तर शेवटच्या षटकासाठी कोल्हाला आमंत्रित केलं जाईल भिवडी या संघाकडून, कारण 26 धावांची आता आवश्यकता आहे. 6 चेंडू 26 ची ही मॅच. एका बाजूला भिवडी संघ, दुसऱ्या बाजूला हातगेगर हा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चाळीस धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. तर शेवटच्या गोलंदाजीसाठी भिवडी संघाकडून यश या गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आलेला आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज चाललं खूप महत्वाचं आहे. तर भिवडी संघाचं एक जर आपण पाहिलं तर 5च्या 5 गोलंदाज हे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. भिवडी संघाकडे आज 5च्या 5 गोलंदाज उपलब्ध आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. हे ज्या एका टीम मध्ये जर अशा प्रकारचे खेळाडू असतील तर ती टीम बिल्ड करण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पहिला चेंडू डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि ही जी मेहनत आहे ना, जी वैभव पवार याने भिवडी संघ स्थापन करण्यासाठी जी मेहनत त्यांनी घेतलेली आहे ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम केलंय. प्रत्येक धाव वाचवण्याचं काम त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आज ज्या संघाला आपण जर पाहिलं तर जावळी क्रिकेट असोसिएशन स्थापन झाल्यानंतर भिवडी संघ आपल्याला कुठेही पाहायला मिळत नव्हता आणि जावळीच्या इतिहासामध्ये भिवडी संघ आपल्याला पाहायला, परंतु जे 2 वर्ष गेली 2 वर्ष जे आहेत अप्रतिमाचा फटका, उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे यांना संधी. संदेश एसके सर्व झालंय घरी. एकोणपन्नास धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. यश याचा पुढील चेंडू आता देखील लगातारचा हा 3रा वाईड पाहायला मिळतोय आणि आता कुठेतरी नक्कीच या ठिकाणी सांभाळणं गरजेचं आहे, कारण आता टर्निंग पॉइंट येऊन ठेपलेला आहे. मॅचचा हा टर्निंग पॉइंट आहे. शेवटचे 3 चेंडू अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 51
अर्धशतकी पारी हातगेकर संघाची देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 15 धावांची आता आवश्यकता आहे. 2 चेंडू 15 धावा, 15 धावा 2 चेंडू असं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. फुल टॉस नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. नकारात्मक चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. पुढील चेंडू फ्री हिट असेल असं देखील त्या ठिकाणी पंच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता नक्कीच ही मॅच आपण जर पाहिली तर 2 चेंडू तर 13 धावांची अजूनही त्या ठिकाणी आवश्यकता आहे. हो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. चला पुढील फलंदाज लगेचच पुढील फलंदाज पाठवून द्यायचा. हातगेकर संघ आपणास विनंती आहे पुढील फलंदाजाला लगेचच पाठवून द्या. तर यानंतर बीसीसी करंजे संघ आपला कर्णधार लगेचच तयार ठेवा कृपया. लगेचच टॉस का बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. यामध्ये जो विजयी संघ असेल तो आपल्या समोर या ठिकाणी भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची होणारी मॅच बीसीसी करंजे विरुद्ध या मॅच मध्ये जो विजयी संघ असेल. शेवटचा चेंडू आता मात्र औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. हातगेकर विरुद्ध भिवडी असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. हो व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि त्यासाठी ही लगबग आपल्याला पाहायला मिळते. यश अप्रतिम असा फटका नक्कीच घोष क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर. भिवडी संघ त्या ठिकाणी विजयी ठरतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे हातगेकर संघ आपण आपला